थोडासा वेळ झालेला आहे कार्यक्रमाला, पण आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. फक्त 2 भाषण होतील आणि ती सहकार्य करा. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या जागतिक सौंदर्य स्पर्धा विजेत्या, राज्यपाल बाल न्याय मंडळ सदस्या, प्रभावी वक्त्या व दात्यावरच्या ओव्या उखाणे पाळण्याच्या लेखिका डॉक्टर जयश्री सैनिक पाटील या इथे उपस्थित आहेत. जे महिलांना मार्गदर्शन करणार आहेत त्यासाठी मी त्यांना स्टेजवरती आमंत्रित करतो. नमस्कार. चहाची वेळ आहे, 4 वाजलेले आहे. तुम्ही महाप्रसाद घेऊन बसलेला आहात, बरोबर ना? झोप नाही ना आलेली कोणाला? वातावरण खूप छान आहे, मस्त 3 सांजा होत आलेले आहेत. आता 4:15 झाले. पुरुष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता. पुरुष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता. डॉक्टर सैनिक पाटलांचं नाव सांगलीहून इथे भोसेमध्ये आली आहे. मी स्त्री शक्तीचा गौरव करिता, स्त्री शक्तीचा गौरव करण्याकरिता. नमस्कार. जयश्री सोनोग्राफी, सिटी स्कॅन, MRI तज्ञ, वेग डायग्नोस्टिक सेंटर सांगली. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि माझ्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन राज्यपाल नियुक्त मी बाल न्याय मंडळ सदस्य जज म्हणून काम करते. म्हणजे 18 वर्षाखालील बाल गुन्हेगार असतात त्याच्यावर मी, त्या कमिटीवर मी काम करते. एक जात्यावरच्या ओव्या उखाणे पाळण्याची संगीतकार, चित्रकार, अभिनेत्री, 10 ते 12 समितीची सदस्या, जागतिक सौंदर्य स्पर्धा विजेती आणि खूप चांगली सुग्रण आहे. तर आज मी तुमच्या पुढं छान अशा दिलखुलास गप्पा मारणार आहे. आतापर्यंत अनेक विविध विषयावर व्याख्यानं झालेत माझी. लंडन आम्हाला पण मी जाऊन आले. अमेरिकेमध्ये भारतीय राजदूतावासामध्ये पदक मिळाले. अमेरिकेमध्ये महाराष्ट्राची 2री माधुरी दीक्षित पुरस्काराने मी सन्मानित आहे. आणि लवकरच सह्याद्री सिरियल येते महावीर भगवानची. तर त्या सिरियलमध्ये महावीर भगवानच्या आई राजमाता त्रिशला देवीची भूमिका मी करते. आणि आनंद होतोय सांगायला की राजा सिद्धार्थ म्हणजे महावीर भगवानांचे वडील, माझे पती आता जे आहेत डॉक्टर सैनिक पाटील, तेच राजा सिद्धार्थची भूमिका करतात. तर आज मला अतिशय आनंद होतोय की आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण इथं जमलेलो आहोत. महिला तर दरवर्षीच येतो आणि आपण दरवर्षी साजरा करतो. आपला बरेच काही नेम्स आलेले आहेत की महिला दिन 8 मार्चला चालू होतो आणि पुढच्या मार्चला संपतो. आणि खऱ्या अर्थानं ते जरी मीम्स असले तरी ते आपण पॉझिटिव्हली घ्यायचे, कारण खरंच आपण एन्जॉयच करतो ना. अखंड आपण एन्जॉय करत असतो. आपल्याला निमित्त हवे असतात एकत्र. भले आज आपण महिला दिनाच्या निमित्तानं एकत्र आलो असलो तरी सुद्धा त्या निमित्तानं आपण आपले सुख दुःख एकमेकांशी शेअर करतो. नवीन साड्या सगळ्यांनी घातलेल्या आहेत, कोणी ड्रेस घातलेले आहेत, ठेवणीतले दागिने घातलेले आहेत, काही जणींचे गजरे आहेत. म्हणजे काही ना काही निमित्तानं आपण एकत्र येऊन हा साजरा करतो. खरं तर आज ह्या पार्श्वभूमीवर आज 21व्या जगामध्ये, ह्या 21व्या शतकामध्ये कम्प्युटर या धक्काबुक्कीच्या युगात AIचं जग आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्हाला माहिती असेल बऱ्याच ग्रामीण स्त्रिया आहेत पण काही एज्युकेटेड आहेत. मग ह्या आर्टिफिशियलच्या ह्या जगामध्ये असं वाटतं की असा का भेदभाव, आर्टिफिशियल AI इंटेलिजन्सच्या युगामध्ये असा का भेदभाव, हुशार बुद्धिवान तरी सुद्धा त्या शरीरावर का बसतो भाव, तरी सुद्धा त्यांच्या शरीरावर का बसतो भाव. आज आपण महिला दिन साजरा करतोय, परंतु आज समाजामध्ये काय चाललंय? महिला दिन साजरा करताना एक आनंद म्हणून आपण विचार करू, आनंदी आहोत आपण, पण एका बाजूला मनाच्या कुठंतरी कप्प्यामध्ये मन खट्ट होऊन जातं. गेली वर्षभर महिलांच्यावर इतके अन्याय अत्याचार होतात. रोज पेपर उघडायची पण भीती वाटते, टीव्हीचे चॅनल उघडायची पण भीती वाटते. कुठल्या बातमीमध्ये कुठल्या महिलेवर काय झालंय, कुठला प्रसंग उद्भवलाय. मागच्याच आठवड्यात आपण पाहिलं शिवशाही बसमध्ये
एका मुलीवर काय प्रसंग उधळला. एक मेडिकल कॉलेजची कलकत्त्यामधली माझी सहकारी भगिनी मैत्रीण मुलगी, तिच्यावर तिच्या प्राणाला ती मुकली. मग ते सिनियर मुलगी असेल, तरुणी असेल, वयोवृद्ध आजी असेल, कुमारी असेल, बालिका असेल, आज सगळ्याच महिला आपण सुरक्षित आहोत का? आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला भाऊबीज येते, तुम्हाला बहिणीची गिफ्ट येते, पण तुमची सुरक्षितता काय याचा आपण कधी विचार केलाय का? आज दिवसा रस्त्यावर चालताना सुद्धा आपण सुरक्षित नाही. तिन्ही सांजेला घरात येताना सुद्धा आपण सुरक्षित नाही. काळजी मनावर लागून राहते आपल्या स्वतःच्या पण आणि घरच्यांच्या पण. आणि मग अशा वेळी वाटतं की आपण महिला दिन साजरा करतो, एकत्र येतो, सत्कार करतो, पुरस्कार घेतो आणि एकमेकींचे सत्कार करतो. याच्या पलीकडे आपल्याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की सामाजिक कार्यकर्त्या ज्या कोणी आहेत, ज्या कोणी समाजासाठी तळमळीनं कार्य करणाऱ्या आहेत, अशाने आपण सगळ्यांनी पुढे येऊन एकमेकींना संरक्षण देणं गरजेचं आहे. कारण आपण स्त्रिया सबला आहोत, आपण सुशिक्षित आहोत, आपण संयमशील आहोत, आपण सहनशील आहोत, आपण सौजन्यशील आहोत. पण तेवढ्याच आपण निर्भीड होणं गरजेचं आहे, तेवढ्याच आपण निडर होणं गरजेचं आहे आणि तेवढंच आपण रणरागिणी दुर्गा होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला सुरुवातीलाच एका लेखी जन्माची ओवी तुम्हाला ऐकायची आहे. आज समाजामध्ये 21वं शतक जरी असलं, किती जरी आपली भरारी पुरुषांच्या पुढं जरी असेल, तर पुरुषांच्या 4 हात नव्हे तर आपण पुरुषांच्या 4 हात पुढे आहोत, बरोबरीनच नव्हे तर पुरुषांच्या 4 हात आपण पुढे आहोत, अशी आपली उत्तुंग भरारी आहे. पण तरीसुद्धा आपला जन्म मात्र अजूनही काही ठिकाणी नकोसा वाटतो. अजूनही ग्रामीण भागामध्ये पुरुषांना मला दोष द्यायचे नाहीत, पण आपल्या माता भगिनींनाच वाटतं वंशाचा दिवा मुलगा असावा. बरोबर आहे ना ताई? बरोबर आहे ना? जावेला मुलगा आहे, मलाही व्हायला पाहिजे. जावेच्या सुनेला मुलगा आहे, माझ्याही सुनेला व्हायला पाहिजे. बरोबर आहे की नाही सांगा? हे वास्तव आहे, यात मी तुम्हाला दोष देत नाही, पण कुणीतरी वास्तवतेचं भान तुम्हाला जागृत करून देणं गरजेचं आहे. आणि मग अशा वेळी दोष कुणाला द्यायचा? समाजाला द्यायचा, नवऱ्याला द्यायचा, सासू सासऱ्यांना द्यायचा का स्वतःला? ज्या आईची नाळ आपल्या बाळाशी जोडलेली आहे, ज्या आईची नाळ आपल्या बाळाशी जोडलेली आहे, त्या आईची पावलं दवाखान्याची पायरी चढतात कशी? तपासणी करून घ्यायला, मुलगा आहे का मुलगी बघायला. बरोबर आहे ना? मी आज एक्सरे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, MRI तज्ज्ञ आहे, तरी सुद्धा परखडपणे मी ह्या विषयावर बोलते. आणि माझं पुस्तक आहे स्त्री शक्तीची उत्तुंग भरारी, तरीही स्त्रीभ्रूण हत्या का, हे महाराष्ट्र शासनाच्या शासकीय ग्रंथालयाला निवडलेले पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये जात्यावरच्या ओव्या आहेत, दुकाने आहेत, पाळणे आहेत, PCPNDT कायदा आहे, MTP ॲक्ट आहे. आणि ह्या मुखपृष्ठावर 13 जणी ज्या आहेत इतिहासापासून वर्तमानातल्या, ग्रामीण भागातल्या महिलांनी हे पुस्तक घेतलं तर ह्या 13 जणांचं भाषण पण ह्या पुस्तकामध्ये आहे. आपल्या सर्वांसाठी मी इथं आणलेले आहेत पुस्तकही. तर आज सोनोग्राफीची डॉक्टर असताना सुद्धा मी ह्या विषयावर परखडपणे बोलत असते, कारण लेख म्हणजे आईच्या काळजाचा तुकडा असते. मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी ती आईच्या काळजाचा तुकडा असते. आणि तो बाहेरगावी असतो, परगावी असतो, मुंबई पुण्याला असतो, लंडन अमेरिकेला असतो, वंशाचा दिवा तुमचा. पण म्हातारपणी आईची काळजी करायला कोण येतं? लेकच येते नाही. एखादी जवळ असेल तर आईसाठी भाजी भाकरीचा घास घेऊन येत असते, खाना नारळाची ओटी घेऊन आणत असते. पगार झाला, करिअरवाली असेल तर आईसाठी एखादी साडी चोळी पण आणत असते. आणि तो मात्र वंशाचा दिवा जो असतो तो मात्र वर्षाला, सणाला, पाडव्याला, दिवाळीला मनी ऑर्डर करतो. पण एवढ्यानी आईची भूक भागते का? आईला मनी ऑर्डरची गरज नसते. आईला मायेचा ओलावा हवा असतो, आईला प्रेम हवं असतं, आईला सहवास हवा असतो. आणि म्हणून आईच्या काळजाचा तुकडा असलेले लेख ह्या पुस्तकातले मी ओवी ऐकवते. लेखी गतू तुम्ही सगळ्यांनी रेकॉर्ड करून घेऊ शकता. आणि हे सगळं यूट्यूब चॅनल आहे माझं, डॉक्टर जयश्री श्रेणिक पाटील नावाचं. त्या यूट्यूबच्या चॅनलवर पण हे सगळं आजचं व्याख्यान पण असणार आहे आणि ह्या ओव्या पण आहेत. ऐका. 9 महिने किती सोसल फुलावानी ग तुला जपल, 9 महिने किती सोसल फुलावानी ग तुला जपल. आईच्या जीवाचा सराग तू, आईच्या जीवाचा सराग तू, तिच्या ग काळजाचा तुकडा ग तू, तिच्या ग काळजाचा तुकडा ग तू. लेकी ग तू, लेकी ग तू, लेकी ग तू, लेकी ग तू. हिंदवी स्वराज्याची प्रेरणा तू, वीर शिवबाची स्फूर्ती ग तू.
लेकीच्या ग काळजाचा तुकडा ग तू, लेकी 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 ग तू. आहे ना हे वास्तव? आईच्या काळजाचा तुकडा आपण लेक आहोत आणि आज आपलाच जागतिक महिला दिन आपण स्वतःच फक्त साजरा करतोय. खरं तर असं वास्तव असायला पाहिजे. आज साधना वहिनींच्या जोडीला सावगावे सर आहेतच, परंतु व्यासपीठावर आणि श्रोत्यामध्ये पुरुष आणि स्त्री तेवढेच बरोबरीनं असायला पाहिजे, तर खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा केला असं होईल. आपणच आपला गौरव करतोय, तर आपल्याला खंबीरपणे साथ देणारं ते पुरुषी मन आपल्या पाठीशी असणं गरजेचं आहे. जसं सावित्रीच्या पाठीशी ज्योतिराव फुले होते, तसं प्रत्येक स्त्रीच्या पाठीमागं तिचा नवरा असणं गरजेचं आहे. म्हणून मी मध्येच उखाणा घेते. मी जात्यावरच्या ओव्या उखाणे पाळण्याची लेखिका आहे आणि माझ्या पती डॉक्टर शनिक पाटलांची नेहमीच मला साथ असते. तेही एक्सरे सोनोग्राफी सिटी स्कॅन MRIचे तज्ज्ञ आहेत. मी सांगलीची पहिली लेडी एक्सरे सोनोग्राफी सिटी स्कॅन MRIची तज्ज्ञ आहे आणि म्हणून अनेक वेळा त्यांचा सपोर्ट आहे, म्हणूनच मी सोशल वर्क एवढं मी करू शकते. आज माझी मुलगी डॉक्टर राजकुमारी पाटील MBBS झालेली आहे आणि नीट परीक्षेमधून, तुम्हाला माहिती आहे ना, PG नीटमधून त्यांना ऑल इंडियाची सीट मिळालेली आहे. DNB ऑफ्थॅल्मॉलॉजी म्हणजे नेत्ररोग तज्ज्ञ. आता 1 महिना झाला त्यांना ॲडमिशन मिळालं आहे. आणि माझा चिरंजीव राजवीर पाटील सांगलीच्या भारती मेडिकल कॉलेजमध्ये MBBS 4th इयरला आहे. माझ्यासोबत ते आलेले आहेत. तर माझी दोन्ही मुलं, मुलगा आणि मुलगी समानतेचं त्यांना मी संस्कार दिलेले आहेत. दोघंही छान स्वयंपाक करतात, दोघंही छान हुशार आहेत. जे जे काही मी लहानपणापासून भाषण करत आले ते संस्कार त्यांच्या मनावर झालेले आहेत. की माझा दादा एकदा म्हणाला सुद्धा, अम्मा दीदीचं लग्न झाल्यानंतर तुम्ही डॅडी आणि तुम्ही कुठं राहणार आणि माझं लग्न झाल्यानंतर तुम्ही कुठं राहणार. तर मी विचारलं, बेटा मी म्हटलं आपल्या परंपरेनुसार मुलाकडेच आई वडील राहतात, तर तुम्ही म्हणे की तुम्ही मुलगा मुलगी समानतेचं भाषण देता, समाजामध्ये हा संदेश असतो. मग मुलीला सुद्धा आता कायद्यानं समानता आहे, आईवडिलांची प्रॉपर्टीमध्ये मुलीला हक्क आहे. मग दीदीकडे पण तुम्ही 6 महिने राहिलं पाहिजे आणि माझ्याकडे पण 6 महिने राहिलं पाहिजे. म्हणजे हे मुलांची मानसिकता आणि ते खरे विचार महत्त्वाचे असतात. आपल्या मुलांवर आणि मुलींवर आपल्या समानतेचे संस्कार आईनं देणं गरजेचं आहे. म्हणून आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मला हे सांगायचं आहे की प्रत्येक आईनं आपल्या मुलांवर संस्कार असे केले पाहिजेत, जसे राजमाता जिजाऊंनी शिवबांच्या मनावर संस्कार केले होते की समाजामध्ये रस्त्यावर चालणारी प्रत्येक बाई जी असेल ती आपली आई असेल आणि दिसणारी प्रत्येक मुलगी आपली ताई असेल. असं असेल तरच आज समाजामध्ये होणारे अन्याय अत्याचार थांबले जातील. तर आज लेकीच्या जीवनाचं स्वागत आज पेढे वाटून होणं गरजेचं आहे, फटाके वाटून होणं गरजेचं आहे. परंपरागत आपण पाळणं ऐकत आहोत, जोबाळा जजोरे जो. पण माझ्या या पुस्तकातला मी महाराष्ट्रातला माझा पहिला पाळणा असा आहे की पाळणा लेकीचा. त्याच्यामध्ये जोबाळी जोजोरे जो असं म्हटलेलं आहे आणि म्हणूनच हे पुस्तक माझं महाराष्ट्राच्या शासकीय ग्रंथालयाला निवड झालेलं आहे. तर मी आता लेकी जीवनाचा पाळणा म्हणते. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत जोबाळी जोजोरे जो म्हणायचं. दादा आपण सुद्धा, कारण लेकीला बाप प्रिय असतो, बापाचं प्रेम मुलीवर असतं आणि आईचं प्रेम मुलावर असतं. त्यामुळे आपण सुद्धा जोबाळी जोजोरे जो म्हणा. मुलगी आहे घराची शान, सासर माहेरचा मोठा गमान, दोन्ही घराण्याचा मोठा सन्मान, मुलीचा जन्म देवी समान, जोबाळी जोजोरे जो. मुलीचा जन्म देवी समान, जोबाळी जोजोरे जो. मुलीला माना वंशाचा दिवा, मुलगा तुम्हाला कशाला हवा. मुलीला माना वंशाचा दिवा, मुलगा तुम्हाला कशाला हवा. वारस हक्क मुलीला द्यावा, मुलीचा जन्म नवसानं घ्यावा, जोबाळी जोजोरे जो. मुलीचा जन्म नवसानं घ्यावा, जोबाळी जोजोरे जो. बाळा म्हणू नका, जोबाळी जोजोरे जो. मनावरचे संस्कार फार लवकर निघणं अवघड आहे, पण आपल्या लेकी जीवनाचा पाळणा आहे. परत आईला बाळच प्रिय असू दे, पण बाळी पण प्रिय असू दे. राष्ट्राची पती मुलगी होती, स्त्री भ्रूण हत्या तरी का होती. राष्ट्राची पती मुलगी होती, स्त्री भ्रूण हत्या तरी का होती. धुराची तिच्या हाती, ढाल तलवार तिच्या हाती, अवकाशात सुद्धा तिची भरारी, जोबाळी जोजोरे जो.
आईची भरारी जो बाळी जो जो रे जो लेकी जन्माचा स्वागत करा ग उड्या उभारून पेढे वाटा ग लेकी जन्माचा स्वागत करा ग उड्या उभारून पेढे वाटा ग घरादाराला तोरण बांधा ग घरादाराला तोरण बांधा ग लेकी जन्माचं आऊट लावा ग जो बाळा जो जो रे जो लेकी जन्माचं आऊट लावा ग जो बाळा जो जो रे जो लेकीचा जन्म देवी समान जो बाळा जो जो रे जो लेकीचा जन्म देवी समान जो बाळा जो जो रे जो आज खरोखर तुमच्या गावात माझं बोस्यामध्ये व्याख्यान झालेलं खूप वर्षापूर्वी शिबिरामध्ये आले होते. सोनी गावामध्ये पारायणामध्ये व्याख्यान झालेलं होतं आणि बऱ्याच इकडच्या भागामध्ये झाले, कळंबीमध्ये झालं होतं. तर बऱ्याच माझ्या काही ह्यातल्या फॅन आहेत आणि बरेच जणींचे फोन पण आले. तर मला आता अजून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं जिथं जिथं मुलीचा जन्म होईल आपण मोबाईल रेकॉर्ड केलेला आहे किंवा माझ्या यूट्यूबवर पण हा पाळणा मुलीचा जन्म जिथं जिथं होईल आणि जिथं मुला तिथे सुद्धा हा लेखी जन्माचा जरूर लावा आणि मुलीच्या जन्माचे फटाके लागले पाहिजे आणि मुलीला पेढे वाटा, बर्फी नका वाटू, पेढे वाटले पाहिजेत आणि मुलगा झाल्या बर्फी वाटा, जिलेबी वाटा. कारण आज समानतेचं युग आहे. तर आज आपली 2025ची महिला दिनाची थीम काय आहे तर ती थीम आहे ॲक्सेलरेट दी ॲक्शन, म्हणजे कृती ही थीम आहे. आणि आज ह्या 2025च्या महिला दिनाचे रंग आहेत जांभळा, केशरी आणि पांढरा. पांढरा रंग हे शुद्धतेचं प्रतीक असतं, रंग हा न्यायाचं प्रतीक असतं आणि हिरवा रंग हे आशेचं प्रतीक असतं. आता न्यायाचं प्रतीक म्हणल्यावर आहे अहिल्याबाई होळकर आठवतात. त्या जीवनात लक्ष आहेत अहिल्याबाई होळकर आणि इंदिरा गांधी, स्वर्गीय इंदिरा गांधी आणि अहिल्याबाई होळकर. ह्या दोन स्त्रिया जर तुम्हाला समजल्या आयुष्यामधलं सगळं जीवन कसं जगायचं हे नक्कीच तुम्हाला समजेल. सहनशीलता, संयमशीलता, संयमशीलता आणि उत्तम कसं करायचं हे अहिल्याबाईंकडून शिकलं. आज अहिल्याबाईंकडची जी सोशिकता आहे, जर ती सोशिकता आणि तो संयम प्रत्येक स्त्रीनं आपल्या मनावर बांधला तर आपल्या जीवनातील आपण सहजपणे पेरू शकतो. अहिल्याबाईंनी नुसतंच तलवारी चालवून यश मिळवलं नाही तर प्रजेच्या मायेच्या छायेखाली त्यांनी शासन केलं. बघा काय, प्रजेच्या मायेच्या छायेखाली त्यांनी प्रशासन केलं. उत्तम अशा त्या शासक होत्या, न्यायी प्रविष्ट होत्या आणि लोकहितकारी निर्णयाच्या त्या मूर्तिमंत अशी प्रतिमा होत्या आणि खूप अशा धडाडीनं त्या न्याय द्यायच्या. तर खूप काही बोलण्यासारखं आहे. अहिल्याबाईंचं व्यक्तिमत्व समजून घ्या, त्यांच्या जीवनावरचं पुस्तक वाचा. त्यांनी आपल्या मुलाला आणि मुलीला, मालेराव आणि त्यांची मुक्ता 2 मुलं होती, त्यांच्यावर जेव्हा न्याय करायची वेळ आली तेव्हा सुद्धा त्या डगमगल्या नाही. समान न्याय त्यांनी दिला. एक छोटीशी गोष्ट ऐका. अहिल्याबाईंच्या राज्यामध्ये एकदा त्यांचा मुलगा खोडकर होता मालेराव आणि मालेरावच्या रथाखाली एका गाईचं बाळ मृत्यू पडलं. गाईच्या पाडस जे होतं त्या पाडसाच्या अंगावरनं रथ गेला आणि ते बाळ गेलं. अहिल्याच्या कानावर ही कथा आली, ही बातमी आली की कुणाच्या तरी रथाखाली त्या गाईचं बाळ मेलं. आणि मग अहिल्या उत्तम शासक होत्या, न्याय प्रविष्ट होत्या. त्यांना माहिती नव्हतं रथ कुणाचा आहे. त्या म्हणाल्या जो कोणी असेल त्याला आणि मग जो कोणी असेल तर त्याला रथाच्या चाकाखाली द्या असं जेव्हा अहिल्याबाईंनी फरमान काढलं तेव्हा सगळे घाबरले. सगळ्यांना टेन्शन आलं. कारण जो कोणी असेल जो म्हणजे अहिल्याचा मुलगा मालेरावचा रथ होता आणि आता काय करायचं. रथ चालवणारे जे सेनापती होते त्यांना आणि अहिल्याबाईंनी फरमान काढलं की जावा आणि ज्याच्या रथाखाली जे गाईचं वासरू मेलेलं आहे त्याला त्या रथाच्या चाकाखाली शिक्षा द्या. सगळे चळाचळा कापायला लागले, कोणीच पुढं झालं नाही. आणि जेव्हा अहिल्याला कळलं की इथं हा मालेरावचाच रथ होता, न डगमगता ती माता तिचं मातृत्व, तिचं मन आणि तिचं काळीज त्याच्यावर संयम ठेवून, दगड ठेवून ती माता स्वतः रथाचं चाक आणि दोरी हातात घेऊन मालेरावच्या अंगावर रथ घालणार होती. पण देवाचा नियतीचा खेळ काय असतो माहिती नाहीये. इतिहासामध्ये जे लिहिलंय पुस्तकातलं मी ते तुम्हाला सांगते की त्याच वेळी ज्या गाईचं पाडस त्या रथाखाली गेलेलं ती गाई त्या रथाच्या आडवी आली. म्हणजे एका आईचं काळीज काय असतं, त्या गोमातेचं सुद्धा काळीज असं द्रवलं की ती म्हणली माझं तर बाळ गेले पण आता तुझं नको जायला. आणि मग तिथंच तो रथ थांबला.
सांगायचं तात्पर्य हे आहे की आईचं काळीचे आबाळ एवढं मोठं असतं, फार मोठं असतं आणि त्या आईच्या काळजाला आज हात घालणारे माझे शब्द तुमच्यापुढं एक कविता ऐकवते, ऐका. उखाणे पण घ्यायचे आहेत, ओव्या पण म्हणायच्या आहेत आणि भरपूर काही आहे, पण मला वेळेचं पण भान आहे, काळजी करू नका. सकाळपासून आपण इथं बसलेले आहेत, पण मला माहिती आहे आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही, पण मला इतकं खात्री आहे की माझे शब्द मात्र तुमच्या मनाला आणि काळजाला हात घालू शकतात आणि आत्तापर्यंत मी यशस्वी झालेली आहे. वक्त्याला बाकी कशाची अपेक्षा नसते, हारांची फुलांची, पण वक्त्याला अपेक्षा असते ती टाळ्यांची आणि मला आत्तापर्यंत तुमच्याकडून ती दाद मिळत आलेली आहे. अजून थोडंसं काही मिनिट आपण बोलणार आहोत, तर ऐका. एक उखाणा घेते, मगाशी मी मध्येच विषांतर केलं. संसारासाठी असावं लागतं छानसं घर, घरात असावं लागतं स्वयंपाकघर, स्वयंपाकघरात असतात कपाटं, कपाटात असतात भांडी, भांड्यात असतात परात, परातीत ठेवल्या वसईच्या केळी. डॉक्टर श्रेनिक पाटलांचं नाव घेते आज महिला दिनाच्या वेळी, महिला दिनाच्या पुरस्काराच्या वेळी. 15 जानेवारीला संक्रांतीचा माझा वाढदिवस असतो. संक्रांतीच्या सणाला पुरणपोळ्याचा घाटला घाट, संक्रांतीच्या सणाला पुरणपोळ्याचा घाटला घाट. पुरणाच्या जोडीला केली कटाची आमटी, आमटीच्या जोडीला तळे सांडगे पापड, पापडाच्या जोडीला केला वरण भात, पापडाच्या जोडीला तळे कांद्याची भजी, भजीच्या जोडीला केला वरण भात, वरण भातावर सोडली साजूक तुपाची धार. तोंडाला पाणी सुटलं ना. वरण भातावर सोडली साजूक तुपाची धार, साजूक तुपाच्या धारेला खमंग येतो वास. डॉक्टर श्रेनिक पाटलांचं नाव घेते तुमच्या सर्वांच्यासाठी खास, तुमच्या सर्वांच्यासाठी खास. सांगलीतून गेले मुंबईला, मुंबईतून गेले दिल्लीला, दिल्लीतून गेले अमेरिकेला. अमेरिका देशात पाहिल्या उंच उंच इमारती, इमारती पाहताना डोळे गेले दिपून. तिथं टाकले स्त्रियांनी सर्व क्षेत्र व्यापून. करिअर करताना नातीगोती जपून, नातीगोती जपत त्या करिअरच्या मागे धावतात, नातीगोती जपत त्या करिअरच्या मागे धावतात. डॉक्टर श्रेनिक पाटलांचं नाव घेते. स्त्री आणि पुरुष समानतेचा कायदा मात्र पाळतात, स्त्री आणि पुरुष समानतेचा कायदा मात्र पाळतात, कायदा मात्र पाळतात. सांगलीतून गेले मुंबईला, मुंबईतून गेले दिल्लीला, दिल्लीतून गेले लंडनला. लंडनमध्ये आहे भारत भवन. भारत भवन मला मिळाला बहुभाषिक पुरस्काराचा सन्मान, भारत भवनात मला बहुभाषिक पुरस्काराचा सन्मान. डॉक्टर श्रेनिक पाटलांचं नाव घेते. मुलीलाच माना मुलासारखी समान, मुलीलाच माना मुलासारखी समान. हिरवागार मळा माझा मळ्यात बांधलाय, गोटा गोट्यात बांधलेत वारा, मशीनच्या काढल्या धारा, दूध ठेवलं तापत, तापता तापता गेला आटत, त्याचा झाला खवा. डॉक्टर श्रेनिक पाटलांचं नाव घेते. पुढच्या वर्षी मी इथे येणार आहे, एवढं लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवा. किती छान वाटतंय ना हसताना, चेहऱ्यावरचं हसू इतकं छान आहे ना. कारण आज स्त्री म्हणजे काय आहे, स्त्री म्हणजे नवनिर्मितीची प्रेरणा, स्त्री म्हणजे माया, स्त्री म्हणजे दया, स्त्री म्हणजे ममता, स्त्री म्हणजे समता, स्त्री म्हणजे घराची शान, स्त्री म्हणजे पतीचा मान, आणि स्त्री म्हणजे सत्याची, आणि स्त्री भ्रूण हत्या साऱ्या जगाचा ऱ्हास, साऱ्या जगाचा ऱ्हास, साऱ्या जगाचा ऱ्हास. आज स्त्री म्हणजे घर आहे, स्त्री आहे तर घर आहे, स्त्री आहे तर घराला घरपण आहे, स्त्री म्हणजे घराची ऊब आहे. आणि स्त्री जर रडली तर ढग पण गडगडतात, स्त्री जर रडली तर ढग पण गडगडतात, आणि स्त्री हसली तर पाखरंही गातात, स्त्री हसली तर पाखरंही गातात, स्त्री हसली तर पाखरंही गातात. तर त्या तुमच्या हसण्याला आणि त्या तुमच्या हसण्याला, त्या तुमच्या हसण्याला आणि त्या तुमच्या हसण्याला आज महिला दिनाच्या माझ्या खूप खूप शुभेच्छा. अशाच तुम्ही हसत राहा. बघा आज तुम्ही विनाकारण आपण काय करतो, कधी कधी कसं असतं बघा, घरात सगळं काही असतं पण विनाकारणच आपण कधी कधी गप्प होतो. सगळं काही असतं घरामध्ये, परिपूर्ण असतं, मुलं असतात, नवरा असतात, सासू सासरे असतात, कुणाचं तरी आपण तुलना करतो, माझ्याकडे हेच नाही, माझ्याकडे तेच नाही, त्यांच्यासारखंच नाही. बघा हसताय ना, बरोबर आहे की नाही? बघा दिवसतायत एकमेकांना, म्हणजे हे सगळंच करतात. हे वास्तवच ह्यासाठी बाहेर आलेलो आहे, महिला दिन ह्यासाठीच आहे. तर विनाकारण आपण असं करतो आणि मग घरात एखादं छान फंक्शन आणि विनाकारण आपला राग काढायला आपण गप्प बसतो. मला गप्प बसायला मी नेहमी हसत असते, पण असं विनाकारण असं आलेल्या पाहुण्यांना तो चेहरा बघितला की पळूनच जावं वाटतं. तर असं नका करू. आलेला नवरा घरात जमून आलेला तो चेहरा बघून त्यालाही वाटतं उभी चालू, बाहेरच जेवलं असतं बरं झालं असतं. मुलं सुद्धा आली की दप्तर ठेवतात, आईचा चेहरा बघून पळूनच जातात. बघा हे सगळं तुमच्या मनातलं वास्तव बोलते की नाही सांगा. आणि मग अशा वेळी मग काय करायला पाहिजे बघा. आता किती छान
वाटते तुम्ही हसताना, म्हणून असे चेहरे करायचं नाही. आयुष्य स्वीकारायला शिका, जीवन स्वीकारायला शिका. आयुष्य खूप सुंदर आहे, जीवन खूप सुंदर, जगणं खूप सुंदर आहे. फक्त ते सुंदर मनानं पाहिलं पाहिजे, सुंदर विचारानं आचरणात आणलं पाहिजे आणि सुंदर नजरेनं पाहिजे. तुमच्या नशिबात जे आहे ते मी हिरावून घेऊ शकत नाही, माझ्या नशिबात जे आहे ते तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. घडायचं ते घडणार. आज साधना मॅडम मला इथं बोलायचं योग आला, माझ्यामुळे तुम्हाला इथं ऐकायचा योग आला. म्हणजे ही सायकल असते, हे सायकल असतं, लिखित कधीही चुकत नसतं. त्यामुळं आयुष्यामध्ये जे काही चांगलं घडतं, जे काही वाईट घडतं, ते अगदी समानपणे मन न्यूट्रल गेटमध्ये ठेवून स्वीकारायला शिका. जसं आहे बाबा, आज नाही ना काही घडलं चांगलं, उद्या घडेल. आज चांगलं घडलं ना, खूप काही चांगलं तुरे घातले म्हणून हुरळून जाऊ नका आणि कुणी शिव्या दिल्या तरी पण जाऊ नका. गाडी कशी न्यूट्रल गेअरमध्ये थांबलेली असते तसे प्रज्ञ राहा. हा दगड बघा कसा आवेग असतो, अंतर असू दे नाही तर पैसा कधीही फुटत नाही, अभेद राहतो. तसं मन अभेद करणं गरजेचं आहे. मग बघा जीवन किती सुंदर होते. समाजाकडे लक्ष देऊ नका. तुम्ही ह्या रस्त्याकडेनं चाललात तरी समाज म्हणणार, अरे एवढा रस्ता आहे मोकळा, चालले. तुम्ही मधून समाज म्हणणार, अरे ह्या असं कसं मधनं. तुम्ही उजव्या बाजूने चाललात, समाज म्हणणार काही नियम रस्त्याची माहिती की नाही. म्हणजे तुम्ही जी काही कृती कराल त्या प्रत्येकाला समाज हा बोलतच असतो. मग तुम्ही समाजाकडे लक्ष देत बसला तर तुमच्या यशाच्या शिखराकडे जायला तुमचा अडथळा होऊ शकतो. आणि त्या काय म्हणायचं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्या मुलांचे आहे आपण मध्ये जावं का, मुलींनाही सक्षमपणे गरजेचं आहे. वक्ते त्यांची लिंक होऊ शकते, व्हिडिओ चालू असतो, त्याच्यामध्ये अडथळे येतात. तर अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तशा आपण परिपूर्ण होणं गरजेचं आहे. म्हणजे मी चांगलं आहे सांगते, दुसरं काही नाहीये. गोष्ट छोटी असते करते. तर मला इतकंच सांगायचं आहे की आपण हसत राहायचं आहे, आपल्या स्वतःकडे फोकस करायचं आहे. परंतु प्रत्येकाला फक्त त्या कलेला वाव मिळत नसतो. मग कुणाकडे आनंद प्रत्येकाकडे असतो. आनंद ही आनंद तरंग, आनंद प्रत्येकाच्या मनात असतो, पण तो आनंद बाहेर व्यक्त करायला आपल्याला संधी नसते. आज या महिला दिनाच्या निमित्तानं आपल्याला संधी मिळाली. तशी कोण गायिका असेल, कोण चांगली सुगरण आहे, खूप छान सुगरण आहे, कोण चांगली रांगोळी काढत असेल, कोण छान नृत्य करत असेल, कोण काही आणि डेकोरेशन करत असेल. अनेक कला महिलांकडे असतात. तर हा कला बाहेर काढायला शिका. जसं पाण्यामध्ये पण पाण्याला कधी दिल्याशिवाय विजेची निर्मिती होत नसते. तसंच ताकामध्ये लोणी असतं, पण ताकाला कोसळल्याशिवाय लोण्याचं रूप येत नसतं. तशीच आपल्यामध्ये जी प्रतिभा आहे, जी कला आहे, त्याला चालना दिल्याशिवाय त्याला मूर्त रूप येत नाही. आणि मला वाटतं आज या महिला दिनाच्या निमित्तानं अनेक महिलांचे सत्कार साधनाताईंनी केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे आता जे काही कला, सुप्त कला आहे, कोण बिझनेसमॅन आहे, कोण कलाकार आहेत, कोण कॉलेजवर प्रोफेसर आहे, या सगळ्यांच्या एक चालना मिळालेली आहे. तसाच तुमच्यामध्ये पण कोणी जर चांगला कलाकार असू शकतात, तर कला आहे ती घरी गेल्यानंतर विचार करा, आपण काय आहोत, आपण काय करतोय. रोजच उठायचं, स्वयंपाक करायचं, दुपार झाली की झोपायचं, 4 वाजले की उठायचं, चहा प्यायचा, पुन्हा संध्याकाळी स्वयंपाक झाला की झोपायचं. हेच लाईफ आहे ना ग्रामीण भागामध्ये. याच्यापेक्षा वेगळं जीवनात तुम्ही जन्माला आलाय, काहीतरी वेगळं करा. त्यासाठी काही खूप मोठं शहरामध्ये गेलं पाहिजे, खूप मोठ्या डिग्र्या पाहिजेत असं नाहीये. बचत गटाच्या महिला सुद्धा किती छान करतात, खूप छान त्यांचं कुरडया, पापड, छोटे छोटे शेवया वगैरे हे उद्योग चालूच आहे. तर आज महिला दिनाच्या निमित्तानं मला इतकंच सांगायचं आहे की आयुष्य खूप सुंदर आहे, जगणंच आहे. निरोगी आरोग्य राखायला शिकलं पाहिजे, हसायला शिकलं पाहिजे आणि आनंदात राहायला शिकलं पाहिजे. तर एक आनंद मी तुम्हा सगळ्यांना सांगते. चला सगळ्यांनी असं बोटं ठेवायचं, सगळ्यांनी इथं बोट ठेवा. बघा मला सांगा, तुमच्या मोबाईल सुद्धा मोबाईल डेटा फुल झाल्यानंतर तुम्ही काय करता? डिलीट करता. का बरं? नवीन चित्र घालण्यासाठी, नवीन माहिती घेण्यासाठी, नवीन पिक्चर काढण्यासाठी. आणि जे ते सुद्धा चित्र आपण डिलीट करतो, बरोबर? काही चांगले नसतात त्या बातम्या डिलीट करतो. तसंच मग आपलं मन मोबाईल सारखं आहे. मनामध्ये किती वाईट विचार ठेवता ते डिलीट करायचे. मनामध्ये नको असलेले वाईट विचार, ज्याचा निगेटिव्ह बॉडीवर, शरीरावर मारत होतो, तो डिलीट करायचा आहे आणि छान फ्रेश विचार मनामध्ये भरायचे. आणि मग तुमचं आरोग्य कसं निरोगी राहते बघा, राहायचं आहे. चला मी तुमचं
असं की मी डिलीट बटन दाबते, तुम्ही स्वतःच्या डिलीट बटन दाबताय आणि सगळे तुम्ही निगेटिव्ह मनातले विचार तुमच्या मी डिलीट करणार आहे आणि तुमचं माइंड सेट करणार आहे. कॉम्प्युटर सेट करतो ना फॉर्मॅट करून, तसं तुमचं माइंड सेट करणार आहे. माझ्यासोबत म्हणायचं सगळ्यांनी. चला, मी या क्षणापासून खूप खुश आहे. मी या क्षणापासून मी खूप आनंदात आहे. मी या क्षणापासून हसत राहणार आहे. मी या क्षणापासून निरोगी राहणार आहे. मी या क्षणापासून टेन्शन फ्री राहणार आहे. या क्षणापासून चिंतामुक्त आहे. या क्षणापासून हसत राहणार आहे. बघ, हसा बघू एकदा मोठ्याने छानपैकी. छान वाटलं ना? वाटलं ते जगत बघून हसू नका बरं का. नाहीतर म्हणाल रस्त्याला दिसत त्याच्याकडे हसत राहायला. तर पूर्वी कसं कारणाशिवाय हसायला वेडं म्हटलं जायचं, पण आज कारणाशिवाय हसणाऱ्यांचे हास्य क्लब गरजेचे आहे. आणि म्हणूनच जर तुम्हाला BP नको असेल, तुम्हाला डायबिटीज नको असेल, तुम्हाला हार्ट अटॅक नको असेल, तुम्हाला टेन्शन फ्री राहिलं पाहिजे, तुम्ही हसत राहिलं पाहिजे. तुम्हाला जेव्हा टेन्शन येईल, घरात कुणाचं जर भांडण होईल, नवऱ्याचं असेल, जावेचं असेल, सासूचं, नंदेचं, तेव्हा इथं बोट ठेवा आणि मला समोर आठवा. डॉक्टर जयश्री मॅडमने स्वतःच म्हणायचं, मी या क्षणापासून सगळं भांडण डिलीट करत आहे. मी या क्षणापासून मी राग डिलीट करत आहे. मी स्वतःच्या रागाला या क्षणापासून जिंकणार आहे आणि मी हसत राहणार आहे. प्रॉमिस म्हणणार? माझा फोन नंबर आहे 98600921. परत घ्या 9860092132. छान नवरा बायकोच्या नात्यावरची कविता होते. कवितेचं नाव आहे आव्हा असं कसं म्हणता. अशाच एका महिला मंडळात गेले होते. कार्यक्रमाला उशीर झालेला. महिला मंडळ की गप्पा आल्या आणि सहज मी प्रमुख पाहुण्या म्हणून गप्पा ऐकायला लागले. महिलांचे दोनच विषय असतात गप्पांचे. कुठले? सासू आणि दुसरा नवरा. आणि ह्या विषयांवर बायका PhD करू शकतील इतक्या गप्पा मारू शकतात. गप्पा काही त्या थांबत नाही. मी सहज त्या गप्पा ऐकायला लागले बरं का. आणि गप्पा ऐकता माझ्या कानावर काय स्वर आले, त्या महिला मंडळातल्या बायका काय म्हणत होत्या बघा. अहो मी म्हणूनच या घरात टिकले बघा. अहो मी म्हणूनच या घरात टिकले बघा. माझ्यामुळेच संसाराचा गाडा इथंपर्यंत चालत आलाय. मी घर सोडल्यानंतरच माझी आमच्या ह्यांना किंमत कळणार आहे. मी माहेरी गेल्यानंतरच माझ्या मुलांना माझी किंमत कळणार आहे. आणि मग बसतील टिप गाड. बरोबर आहे ना? बघा, सगळ्यांच्या मनातलं बोलतेय मी. त्यामुळे सगळ्या हसताय, सगळ्या मान डोलवतोय, हे वास्तव आहे समाजातलं. तर मग हे सगळं मी घरी आले, मी हे सगळं ऐकलं, घरी आले आणि माझे पती डॉक्टर श्रमिक पाटलांना मी हे ऐकवलं. त्यांना मी म्हणाले की या बायका असं बोलत होत्या. आणि त्यांनी काही असा मुद्दा मांडला की मी त्यांनाच म्हणाले, अहो असं कसं म्हणता. कवितेलाही नाव दिलं, अहो असं कसं म्हणता. लंडन अमेरिकेच्या व्यासपीठावर गाजलेली ही कविता आहे. प्रत्येक कडव्याला टाळी पाहिजे अशी ही कविता आहे. तुमचं आमचं जीवन म्हणजे ही कविता आहे. हजारो पुरस्कार मिळालेली कविता आहे. आता ही ऐकवा आणि रेकॉर्ड करा आणि घरी जाऊन नवऱ्याला ऐकवा. आणि ही कविता ऐकल्यानंतर अनेक दादांचे मला फोन येतात, मॅडम आम्हाला आज आमच्या बायकोची किंमत कळली. अनेक ताईंचे फोन येतात तुमच्यासारख्या, मॅडम खरंच कविता ऐकून नवरा आमच्यावर प्रेम करायला लागला. आणि मला आणि पुन्हा हळूच म्हणतात, म्हणजे आधी करत होता पण आता जास्त तिथं आणि लाजायचं खरं पुढं सांगायला. म्हणजे करत नसला तरी करत होता हे लावायचंच आहे. तर आम्हाला कळतं ते सगळं. तर ऐका, कवितेचं नाव आहे आव्हा असं कसं म्हणता. प्रत्येक कडव्याला टाळी पाहिजे. आव्हा असं कसं म्हणता, बायकोला काही कळत नसतं. आव्हा असं कसं म्हणता, बायकोला काही कळत नसतं. आपल्या संस्कृतीत पती हा देव असतो, म्हणून तिला उलटं बोलणं जमत नसतं, म्हणून तिला उलटं बोलणं जमत नसतं, म्हणून तिला उलटं बोलणं जमत नसतं. आव्हा असं कसं म्हणता, बायकोला नाही गाडीची अक्कल, तिला कसलाच नाही आकार. आव्हा असं कसं म्हणता, बायकोला नाही गाडीची अक्कल, तिला नाही कसलाच आकार. पण कळून सुद्धा तिला जमत नाही पतीला द्यायचा स्पष्ट नकार. पण कळून सुद्धा तिला जमत नाही पतीला द्यायचा स्पष्ट नकार. अहो असं कसं म्हणता, बायको शिकली म्हणजे आती शहाणी,
अहो असं कसं म्हणता, बायको शिकली म्हणजे अति सहानी, डोक्यावर तुमच्या मिरी वाटली, मग समानतेचा हक्क मागता कशानं तुमची माया आटली, मग समानतेचा हक्क मागता कशानं तुमची माया आटली. अहो असं कसं म्हणता, बायको म्हणजे कामातला आडणार. अहो असं कसं म्हणता, बायको म्हणजे कामातला आडणार, रोजच्या व्यवहारात गळ्यातला लोडणार. अहो असं कसं म्हणता, बायको म्हणजे कामातला आडणार, रोजच्या व्यवहारात गळ्यातला लोडणार. पण या लोडण्यामुळेच वागण्याला तुमचा लगाम असतो, पण या लोडण्यामुळेच वागण्याला तुमचा लगाम असतो. नाहीतर नकळतपणे एखादीचा पती भुलभुलयात फसतो, नाहीतर नकळतपणे एखादीचा पती भुलभुलयात फसतो, नकळतपणे एखादीचा पती भुलभुलयात फसतो. अहो असं कसं म्हणता, घर पोरं तुझी तू बघायची, मी चाललो कामावर. अहो असं कसं म्हणता, घर पोरं तुझी तू बघायची, मी चाललो कामावर. मग हे सारं कसं काय जमवता बे अक्कल बायकोच्या जीवावर, मग हे सारं कसं काय जमवता बे अक्कल बायकोच्या जीवावर. अहो असं कसं म्हणता, बायको सोडून सर्व स्त्रिया सुंदर दिसतात. अहो असं कसं म्हणता, बायको सोडून सर्व स्त्रिया सुंदर दिसतात. पण हे तुम्ही विसरू नका, दुरून डोंगर साजरे असतात. पण हे तुम्ही विसरू नका, दुरून डोंगर साजरे असतात. आणि वाईफ म्हणजेच खरी लाईफ असते, वाईफ म्हणजेच खरी लाईफ असते, वाईफ म्हणजेच खरी लाईफ असते. बघा आहे की नाही आमचं वास्तव. तुमचे जिकडं तिकडं मनात जे काही माझं विषय आहे ते मी उत्स्फूर्तपणे बोलते, काही ठरवून बोलत नाही. कारण तुमच्या चेहऱ्यावरून मला समजतं की माझे शब्द कुठंपर्यंत पोहोचलेले आहेत. वेद रिसर्च सेंटर. वेद म्हणजे महाभारतामध्ये अर्जुनानं माशाच्या डोळ्याचा खाली वेद, तसा तुमच्या मनाचा, माणसांच्या मनाचा अचूक वेद, वेद आज तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आयुष्य खूप सुंदर आहे, जीवन सुंदर आहे, सुंदरतेनं बघायला शिका. आयुष्य एकदाच जन्म हा परत नसतो. आणि आपल्याला वरदान दिले आहे, एक स्त्रीला एक सौंदर्य वरदान दिलेलं आहे. बुद्धिमत्ता, चाणक्षपणा, चिकाटी, जिद्द, सहनशीलता, संयमशीलता, सौजन्यशीलता, निर्भीडपणा, हे सगळं आपल्या स्त्रियांना दिलेलं आहे. आणि त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टी, चांगल्याला चांगला दाखवा, वाईटाला वाईट मनाची हिंमत दाखवा. कुणी काही म्हणू दे तिकडं लक्ष देऊ आणि स्वतःला पाहिजे तसं घडवा. मोर खिळतुई नाचतो म्हणून खिन्न नाही व्हायचं, कोकिळ कुहू गाते म्हणून सुन्न नाही व्हायचं. आपल्याला जे पाहिजे ते आपणच ठरवायचं असतं आणि आपल्याला पाहिजे आपण आपल्यालाच घडवायचं, आपल्याला जसं पाहिजे आपण आपल्यालाच घडवायचं असतं. आज बघा मी स्वतःला इतकं घडवलं. आज 10 ते 12 शासकीय समितीवर मी काम करते. महिलांवर अन्याय अत्याचार होतो, ती सेंट्रल गव्हर्नमेंटची वन स्टॉप क्रायसिस कमिटी आहे, त्या कमिटीवर पण मी काम करते. निर्भया पथकला पण मी आहे काउन्सिलर. महिला दक्षता समिती, ग्राहकांची फसवणूक होते त्या ग्राहक संरक्षण पण आहे. साहित्य परिषदेमध्ये पण मी काम करते. शांतीदूत परिवार आमचे संस्था आहे पुण्याचे, रिटायर्ड महासंचालक आहेत विठ्ठलराव जाधव साहेब, त्याची मी महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून काम करत असते. कारण आम्ही खूप मोठं रक्तदान शिबिर घेतलेलं आहे, त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वयंपाकही करत असते. आणि मला इतकंच सांगायचं आहे की स्त्रीने अर्थकारण करावं, राजकारण करावं, समाजकारण करावं, फॅशन करावी, जरूर राहावं, सगळं काय करावं. माझे खूप विचार असे आहेत की हे करताना आपला नवरा, आपली मुलं आणि आपलं स्वयंपाकघर आपल्या हातात ठेवून करावं. आणि हे सगळं करते म्हणून मी ताट मानायला आणि जी मी वंदन करते. आज माझ्या लग्नाला 1 वर्ष झालेत, पण माझ्या घरात कधीही मी स्वयंपाकाला लावलेली नाही. आज सुद्धा सकाळी मी घरामध्ये मेथी पराठे आणि भाजी करून आले. पण समाजकाम करत असताना घराकडे कधीच मी दुर्लक्ष केलेलं नाही. आणि म्हणूनच आज प्राऊडली माझ्या तोंडामध्ये सतत डॉक्टरांच्या बद्दलचे उखाणे येतात. आज पण रविवार असला तरी आमचं सेंटर चालू असतं. आज MRIचे काही पेशंट आले होते, एक उखाणा घेते त्यांच्यासाठी, कारण ते आहेत म्हणून मी आज इथं तुमच्या पुढं आहे. आणि पुरुषाच्या किंवा नवऱ्याच्या हृदयामध्ये स्थान कसं निर्माण करायचं हे आपणच ठरवायचं असतं. आणि म्हणून हसत राहायचं असतं, प्रसन्न राहायचं असतं. कधी वाद नसतात करायचे, वादाला सुद्धा प्रेमानं जिंकून घ्यायचं असतं. ऐका, सुंदर माझं हॉस्पिटलला आहे अंगण, अंगणात आहे बाग, बागेत ठेवल्या कुंड्या, कुंड्यात घातली माती, मातीत घातल्या बिया, त्यात ओतलं पाणी, बियांची झाली रोपं गेली वाढत आणि डॉक्टर श्रेनिक पाटील बसतात नेहमी एक्सरेचे रिपोर्ट काढत.
झाशीची राणी लक्ष्मीबाई, जिजामाता, तारा राणी, रमा माता, इंदिरा गांधी ह्या महान वीरांगणांनी देशासाठी दिलं आहे फार मोठं बलिदान. ह्या महान वीरांगणांनी देशासाठी दिलं आहे फार मोठं बलिदान. डॉक्टर सैनिक पाटलांचं नाव घेते. राष्ट्र घडवण्यास स्त्रियांचं आहे फार मोठं योगदान. राष्ट्र घडवण्यास स्त्रियांचं आहे फार मोठं योगदान. कधी अर्धा तास झाला, 40 मिनिट झाले कळलंच नाही. बघितलं ना, ही शब्दांची ताकद असते. आज खूप छान महिला दिन चांगला साजरा झालेला आहे. नितीन सावगावे सर प्रिन्सिपल आणि साधना वहिनीने मला आज इथं प्रमुख पाहुण्या म्हणून बोलावलं आणि त्याचबरोबर माझा पुरस्कार देऊन कुठल्या पुरस्काराचं नाव काय दिलं? कर्तबगार महिला म्हणून माझा पुरस्कार देऊन माझा आज गौरव केलेला आहे साधना वहिनींच्या हस्ते. त्याबद्दल मनस्वी मी त्यांची आभारी आहे. आणि खूप छान वाटलं इथं आल्यानंतर. परिसर इतका छान आहे. आपण सगळ्या आज महाप्रसाद घेऊन प्रतीक्षेमध्ये आहात, पण मी अजून काहीच खाल्लं नाही. जेव्हा व्याख्यान बोलायचं असतं तेव्हा फक्त चहा, आलं घातलेला चहा घेऊन मी दिवसभर असते. दिवसभर 2-3 वेळा मी बहिणी आल्यानंतर म्हणाला महाप्रसाद घेताय का? नाही म्हणलं, कार्यक्रम झाल्यानंतर. कारण या ओव्या, उखाणे, पाळणे, जेव्हा आपण काहीतरी छंद जोपासतो, जेव्हा आपले ध्येय असतात, त्या ध्येयासाठी त्यागही तेवढा महत्त्वाचा असतो. तिथं उभं राहायचं हे मोठेपण तेवढं सहजासहजी आलेलं नाही. आयुष्यभर मी माझं व्याख्यानाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत मी समाजाशी नाळ जोडलेली आहे. आणि माझ्याकडं पैसा तुमच्याकडे किती आहे त्याला महत्त्व नाही. मी आज खूप श्रीमंत आहे, पण माझ्याकडं श्रीमंती कशाची आहे? तर शब्दांची श्रीमंती आहे. आणि माझ्या शब्दसंपत्तीच्या जोरावर आज तुमच्यासारखी जनसंपत्ती माझ्या तिजोरीत मी आज भरत आहे आणि त्याचा मला खूप सारखा अभिमान आहे. आज इथं आल्यानंतर ज्योतिताई किती वर्षापूर्वी माझी त्यांची मैत्री होती, भेट झालेली, पण आज किती वर्षांनी इथं भेटल्या. हे आपलं एक गुंतवणूक असते. मैत्रीमध्ये गुंतवणूक करायला शिका. तिनं मैत्रिणीनं जरी आपल्याला काही बोलली नाही, जावेनं आपल्याला काही बोलली नाही, सासूनं आपल्याला काही बोलली नाही, नंदेनं आपल्याला काही बोलली नाही म्हणजे तिनं आपल्याकडे आबोला ठेवला, तरी ह्या गोष्टी सोडून टाका. मी आधी बोलू का ती आधी बोलू, ते नका करू. इगो कुठेही ठेवू नका, अहंकार कुठेही ठेवू नका. सगळ्या गोष्टी मी मगाशी सांगितल्यात तसं डिलीट करायला शिका. आणि मग बघा, आत्तापेक्षाही तुम्ही किती आनंदी व्हाल. तुमचं जीवन आहे त्याच्यापेक्षाही किती आनंदी होईल. क्षमाशील राहायला शिका. क्षमा करण्यानं माणूस मोठा होतो. सहनशील व्हायला शिका. तुम्ही सहन केलं आणि क्षमा केली म्हणजे तुमचा कमीपणा होत नाही, उलट तुम्ही जास्त मोठे होता. आणि मग तुमचा स्ट्रेस कमी होतो. क्षमा आणि रागावर कंट्रोल ठेवलं, क्षमा करून जर स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवलं, आयुष्यभर ब्लड प्रेशर तुमच्या पाठीमागे येणार नाही, डायबेटीस येणार नाही, हार्ट अटॅक येणार नाही. आरोग्य निरोगी राखा. आरोग्याला जपा. मुलांच्या आरोग्याला जपा. नवऱ्याच्या आरोग्याला जपा. कुटुंबातलं आनंदी वातावरण कसं ठेवायचं हे आपल्या स्त्रियांच्याच हातात असतं. पुन्हा कधी तुम्हाला काही गरज लागली, कुणावर काही अन्याय अत्याचार होत असतील, काही आरोग्याच्या समस्या असतील, तर माझा फोन नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. माझा यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा. डॉक्टर जयश्री सैनिक पाटील हेच नाव आहे. कुणाला पुस्तक हवं असेल तर मी सवलतीच्या दरामध्ये ते पुस्तकं आणलेली आहेत आणि त्या पुस्तकाचं पण तुम्ही वाचन करा. आणि मला आज महिला दिनाच्या निमित्तानं वहिनी मला जाहीर करावं असं वाटतं की माझ्या वेद डायग्नॉस्टिक अँड रिसर्च सेंटरमध्ये सगळ्या तपासण्या होतात. MRI होतं, CT स्कॅन होतं, रक्तलघवीच्या सगळ्या तपासण्या होतात, एक्सरे होते, सोनोग्राफी होते, ब्रेस्टची मॅमोग्राफी होते, सगळ्या तपासण्या होतात. ज्या काही ह्या तुमच्या 4ही गावात त्या जेवढ्या महिला आहेत, बोसेच्या असतील, सोनीगावच्या असतील, कळंबीच्या असतील आणि कुठल्या परिसरातल्या सगळ्या ज्या तुम्ही आल्या असतील त्या सगळ्यांसाठी आणि तुमच्या कुटुंबातल्या सगळ्यांसाठी माझ्याकडे जे कोणी तुम्ही तपासायला येणार, तपासण्या ह्या महाग असतात, तरीसुद्धा आज मी तुम्हाला महिला दिनाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना मी एक 15% डिस्काउंट इथं मी आज जाहीर करते. कारण MRIच्या तपासण्या ह्या महाग असतात. 6,000, 7,000, 8,000 कशी तपासणी आहे त्यावर. तर प्रत्येक तपासणीवर तुमच्या सगळ्या कुटुंबासाठी माझ्याकडून एक महिला दिनानिमित्त 15% डिस्काउंट असेल. तुम्ही माझ्याकडे येऊ नका पेशंट म्हणून, पण तरीसुद्धा निरोगी आरोग्य ठेवायचं असेल तर आपण स्वतः पण तपासण्या करून घेणं गरजेचं असतं. तर कधी माझी काही गरज लागली तर माझा मोबाईल नंबर दिलेलाच आहे. आणि मी आता तुम्हाला माझ्या कवितेतूनच शुभेच्छा देते. हसत रहा तुम्ही फुलत राहा. हसत रहा तुम्ही फुलत राहा. जीवनाच्या रणांगणात सदैव तुम्ही झुंजत राहा. कलियुगाचा वाहतोय वारा. कलियुगाचा वाहतोय वारा. जिकडे तिकडे स्वार्थच सारा. कलियुगाचा वाहतोय वारा. जिकडे तिकडे स्वार्थच सारा. पण अन्यायासाठी तुम्ही झगडत राहा. हसत रहा तुम्ही फुलत राहा. जीवनाच्या रणांगणात सदैव तुम्ही झुंजत राहा. असतील माझ्या शुभेच्छा तुम्हाला.
असतील माझ्या शुभेच्छा तुम्हा द्याल कधीतरी ओळख मला, पण माणुसकीला तुम्ही जागत राहा, पण माणुसकीला तुम्ही जागत राहा, हसत राहा तुम्ही फुलत राहा, जीवनाच्या आनंदादीपात सदैव तुम्ही तेवत राहा, जीवनाच्या आनंदादीपात सदैव तुम्ही तेवत राहा, सदैव तुम्ही तेवत राहा. शेवटी मी इतकंच म्हणेन की जात्यावरच्या ओव्या ज्या बारशाच्या वेळी म्हणल्या जातात, हळद दळताना म्हणल्या जातात, डोहा जेवणाच्या वेळी म्हणल्या जातात, त्या सगळ्याचा खजाना माझ्याकडे आहे, स्वतः तयार केलेला. कधी कुणाला लागलं मला जरूर व्याख्यानासाठी फोन करा, साधनावेनींकडे पण मोबाईल आहे. आणि इतकंच म्हणेन, आईच्या हृदयात बाळासाठी असते आभाळा एवढी ममता, आईच्या हृदयात बाळासाठी असते आभाळा एवढी ममता. डॉक्टर श्रेनिक पाटलांचं नाव घेते, इथेच करते माझ्या व्याख्यानाची सांगता, इथेच करते व्याख्यानाची सांगता. धन्यवाद.